सध्या पाऊस थांबलेला असला तरी संपूर्ण पावसाळा जायचा आहे। खरं तर यंदा उशिरा आलेल्या पावसाने महापालिकेला तयारी करता पुरेसा अवधी दिला होता। असं असतानाही पावसाच्या पहिल्याच दणक्यात शहरात झाडं आणि फांद्या पडण्याच्या हजाराच्या वर घटना घडल्या। चिमूरमध्ये एका चिमुकल्याचा बळी देखील गेला। त्यानंतर आता झाडं का पडतायत यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं समोर आलंय। पाहूया हा रिपोर्ट। पहिल्याच पावसात मुंबईत झाडं कशामुळे कोसळली? जोरदार वाऱ्यांमुळे, वाऱ्या वाहण्याचा वेग खूप जास्त राहिल्यामुळे आणि त्याच्याबद्दलचे रेड अलर्ट असल्यामुळे आत्तापर्यंत ऑलमोस्ट 830 ट्रीज हॅव फॉलन। काँक्रिटीकरणामुळे की नियोजनाच्या अभावामुळे? ही सगळी गोष्टी तुम्ही चर्चा करा, कोणाशी तरी इन्व्हॉल्व करा ना, एक्सपर्ट नाही, यांच्याकडे आर्बरिस्ट पण नाहीये। पहिल्याच पावसात चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतरही मुंबईचा संपूर्ण MMR भागात झाडं पडण्याच्या शेकडो घटना घडल्या। त्यामुळे मुंबईतल्या झाडांचा आणि त्याखालून जाणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महापालिका प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल तयार झाल्याचं आता सांगितलं जातंय। मात्र झाड पडण्याचं नेमकं आणि मुख्य कारण काय याबाबत महापालिका अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसतंय। आयुक्त अश्विनी भिडे या वाऱ्या पावसाला जबाबदार धरतायत, तर अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा काँक्रिटीकरणाला। या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे थोडंसं विंड स्टॉर्म किंवा वाऱ्या वाहण्याचा वेग खूप जास्त राहिल्यामुळे आणि त्याच्याबद्दलचे रेड अलर्ट असल्यामुळं आत्तापर्यंत ऑलमोस्ट 830 ट्रीज हॅव फॉलन। माझं असं म्हणणं आहे की फक्त कॉन्क्रीट रोडनी खालची सिच्युएशन बदलली नाही ना, आपण सरफेस बदलला रस्त्याचा। सरफेस पूर्वी बिटुमिनस होता, आता कॉन्क्रीट झाला, पण युटिलिटीज खाली तर होत्याच, आधी पण होत्या आणि मुळं तर त्याच्या भोवती वाढलेली आहे। सो कॉन्क्रिटायझेशन पर से कॅनॉट बी ब्लेम्ड। कॉन्क्रीट जर झाडाचे भोवती झाला तर पाणी शिरत नाही, ही वस्तुस्थिती आहे। 3 जुलै रोजी मान्य आयुक्तांनी एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे। त्याच्यामध्ये जसं आपण सांगितलं आणि बरेच सन्मानित सदस्यांनी याच्यावर विचार व्यक्त केला, रोड इंजिनियरवर आता ही जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी त्या रोडवर ज्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्याच्याकडेला जेवढे झाडे आहेत त्याची एक परिस्थिती बघावी आणि जर त्या झाडाच्या भोवती कॉन्क्रीट आलेलं आहे तर लवकरात लवकर ते कॉन्क्रीट काढण्याची कारवाई सुरू करावी। महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेतला विरोधाभास चर्चेचा विषय ठरला। काँक्रिटीकरण केलं त्यामुळे आज ही स्थिती आहे। अनेकांचे जीव या सगळ्यामध्ये जात आहेत, कारण झाडं पडत आहेत, झाडाखाली कोणीतरी येत आहे आणि त्याला जीव गमवावा लागतो। त्यामुळे तातडीनं मुंबई महापालिका प्रशासनाने या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे आणि आताच विचार केला तरच ही झाडं वाचतील। त्यांचं तर म्हणणं आहे की ही झाडं सुद्धा वाचू शकणार नाहीत, मात्र ज्या प्रकारे प्लॅनिंग किंवा तज्ज्ञांचं मत घेणं आवश्यक आहे ते तातडीनं घेणं आवश्यक आहे आणि या सगळ्याची प्लॅनिंग या पावसाळ्यात, हा पावसाळा संपेपर्यंत करणं गरजेचं आहे। दरम्यान अनियोजित काँक्रिटीकरण हे झाड पडण्याचं मुख्य कारण असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे। 2015 साली महापालिकेला झाडांच्या संरक्षणासाठी सविस्तर अहवाल वनशक्ती संस्थेनं दिला होता, मात्र यातल्या अनेक शिफारसींची अंमलबजावणीच झाली नसल्याचा आरोप या पर्यावरणवादी संस्थेनं केला। ते लॅटरल रूट्स असेल तर ते झाडाचा बॅलन्स राहतो, तोल सांभाळण्यासाठी तो रूट्स अगदी गरजेचा आहे। पण ते सगळे कट करून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरल्यानंतर एक छोटंसं फ्लॉवर पॉटमध्ये आपण उभं केल्यासारखं ती झाडं आता सध्या उभे आहेत। तुमचं म्हणणं की सिमेंट काँक्रिटीकरण जे होतंय ते एकमेव कारण आहे आणि याला फक्त आणि फक्त BMCचे कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहेत। एकीकडे वारेमार काँक्रिटीकरण होत असताना पावसाळ्यापूर्वी फांद्यांच्या अशास्त्रीय पद्धतीनं छाटणीवरही पर्यावरण तज्ज्ञांनी बोट ठेवलं। जेव्हा पण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मध्ये BMC ट्रिमिंग चालू करते तर एक जे साईड असते ते झाड जेव्हा फांद्या वाढवतो त्याच्या मूळ कारण आहे ते त्याच्या बॅलन्सिंग। त्याला काही सो नसतो की दुसरं काय इम्पॉर्टंट नसतं, झाड विंडचे बॅलन्सिंग करायला स्वतःची फांद्या ट्रेस करतो आणि ते फांदीच्या जेव्हा पण कट ऑफ करतात, ट्रिमिंग करतात, ते वेळेला सायंटिफिक लोड कॅल्क्युलेशन कोणीतरी करत नाही आणि जेव्हा पण वारा चालतो की तुफान असते तेव्हा झाड एक साईड मोडून पडतो।
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीच्या काही दिवसात 400 झाडं आणि 600च्या आसपास फांद्या कोसळल्या. अद्याप सगळा पावसाळा जायचा असताना अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी बोलून दाखवली. 400 झाडं पडली, याची संख्या वाढत जाईल. वाढत जाणार. जर असंच पाऊस पडत राहिला तर वाढत जाणार. जी पडली ती पडली, पण आता जर झाडं लावायची तर महापालिकेने काय करायला हवं? महापालिकेने आम्ही सांगितलेल्याप्रमाणे 2 मीटरचं डेप्थ आणि रुंदीचं प्रॉपर बेसिन बनवून त्याच्यात हे केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये त्यांना चॅलेंज येणार की तुमचा स्टॉर्म वॉटरचं पाणी अडलं जाईल. त्याला पण मार्ग आहे. त्या क्षेत्रामध्ये त्याला सर्कल करून पाणी दोन्ही बाजूने स्प्लिट होऊन पुढे जाणार, त्याची व्यवस्था करावी आणि पोरस कॉन्क्रीट वापरावं लेव्हलिंगसाठी. 2018च्या वृक्ष गणनेनुसार मुंबईत सुमारे 30 लाख झाडं आहेत. 10,37,000 झाडं शासकीय जागेवर असून त्यापैकी तब्बल 1,85,000 झाडं रस्त्याच्या कडेला आहेत. 15.5 लाखांपेक्षा अधिक झाडं खाजगी जागांवर आहेत. नव्या वृक्ष गणनेत झाडांचा आकडा 40 लाखाहून अधिक होण्याचा अंदाज आहे. याचाच अर्थ यापुढे पाऊस असताना आणि सोसायट्याचा वारा सुटलेला असताना मुंबईकरांना जीव मुठीत धरूनच फुटपाथवरून चालावं लागेल आणि वाहनातूनच प्रवास करावा लागेल. अनियोजित शहरीकरणाचे हे दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागणार आहेत. वेदांत नेपसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई.